नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते। आज आपण दोडक्याची भाजी बनवणार आहे। तर दोडका, खरा दोडका बनवणार आहे। तर मी 1/2 किलो दोडका घेतलाय। चांगला ही कवळा दोडका आहे बघा, लांब सडक। अजून आपण आता वरल्या शिरा काढून घ्यायच्या, देठाकडला भाग कापून घ्यायचा। कधी पण दोडका कापून झाल्यानंतर आपण त्याची टेस्ट बघायची, कोडा आहे का, कसा गोड आहे ती। कोडा असला तर नाही करायचा, पण चव घेऊन बघायची पहिल्यांदा, नंतरच करायला घ्यायचं। तर वरल्या शिरा सगळ्या काढून घ्यायच्या अशा पद्धतीनं। सुरीनं, तुम्ही गलासानं पण असं काढू शकता, मी सुरीने काढते। ही दोडक्याची भाजी खूप टेस्टी होते बघा, खरा दोडका। खरा दोडका केल्यानं सगळे लहान मुलं पण खातात, मोठी माणसं पण खातात। अशा वरल्या शिरा काढून घ्यायच्या। रोज रोज काय भाजी बनवायची, तेच म्हणून आपण आज दोडक्याची भाजी बनवतोय। आणि पौष्टिक, दोडक्यामध्ये कधी उष्णता नसते, वांग बटाट्यामध्ये जरा उष्णता तर असते। अशा पद्धतीने शिरा काढून घेतले, ते आता कट करून घेऊया आपण। छोटं छोटंसं बोटा एवढं काप करून घ्यायचं। अजून एक थोडासा माझ्याकडे होता, ते पण त्याच्यावरती टाकलेला होता। 1/2 किलोच्या वर थोडासा भरला होता, त्याचे पण शिरा काढून घेतल्या। त्या मधून काप करून घ्यायचं, असं 4 भाग करून घ्यायचं। आपल्याला मसाला भरा येतोय। सर्व फोडीच आपण आता मधून काप करून घ्यायचं। अशा पद्धतीने आपण काप करून घेतल्यात। आता मी पहिलेच वाटण करून घेतलं होतं, खोबरं, कोथिंबीर, जिरं, लसूण असं वाटण करून ठेवलं ना, कोणत्या पण भाजीला घालता येते पटकन, आणि पटकन भाजी आपली तयार होते। 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घेऊया आपण दाण्याचा, अर्धा चमचा धना पावडर घ्यायची, अर्धा चमचा जिरा पावडर घ्यायची, गरम मसाला घ्यायचा, हळद घेतली 1 चमचाभर। खरा दोडका करायचा म्हणून थोडीशी हळद जास्त वापरली। लाल तिखट घेतले का अर्धा चमचा घेतला, जास्त नाही घ्यायचा, अर्धा चमचा घ्यायचा। आपल्याला खरा दोडका बनवायचा तर अर्धा चमचा घ्यायचा। चवीपुरतं मीठ घालूया आपण। त्या वाटणात पण मीठ घातलं होतं मी थोडंसं, म्हणून कमीच घेतले। धना पावडर मी घातले। आता सर्व मसाला मिक्स करून घ्यायचं, आणि मधून आता काप केले त्याच्यात मसाला भरून घ्यायचा, दाबून। जेवढं दाबून बसते तेवढं आपला मसाला दाबून बसवायचा। दोडक्याच्या फोडीत पण चव लागते आपल्याला। तर अशा पद्धतीने आपण सर्व दोडक्याच्या यात मसाला भरून घेऊया कापमध्ये। ही दोडक्याची भाजी खूपच छान लागते बघा। सर्व आपण आता कापमध्ये मसाला भरून घेतलेला आहे। अशा पद्धतीने भरून घ्यायचं। अजिबात मोकळं ठेवायचं नाही, म्हणजे दोडका शिजला तर आपल्याला दोडक्याची फोड अशी टेस्टी लागली पाहिजे। कढई ठेवले गॅसवर, आता 2 चमचे तेल घालूया आपण। तेल गरम होते, आपण 1 चमचा मोहरी घालूया, 1 चमचा जिरं घालूया। जिरं मोहरी चांगली फुलू द्यायची, फोडणी चांगली बसली पाहिजे आपल्या दोडक्याच्या भाजीला। कोणत्या पण भाजीला फोडणी छान बसली तरच चवीला भाजी पण होते। आता कढीपत्त्याची पानं घालूया, 5-7 बारीक करून घेतलं मी। आता दोडक्याचं काप घालूया आपण। सर्व काप घालायचा आता। काप घातल्यानंतर मिक्स करून घेऊया आपण, तेलात परतून घेऊया फोडी सगळ्या।
तेलात परतल्यामुळे छान अशी टेस्ट उतरते. राहिलेला मसाला घालूया आपण ताटातला. मिक्स करून घ्यायचा मसाला पण. आता पाणी घालूया आपण ताटात. मध्ये मसाला राहिला त्याच्यात ओतलं पाणी मी. परत एकदा थोडंसं पाणी ओतलं मी. 1 ग्लास पाणी झालंय. जास्त रसा नाही करत आपण, शिजायपुरता रसा ठेवतोय. अगदी 5 मिनिटात आपला दोडका शिजतोय. झाकण ठेवून आपण शिजवून घेतलाय दोडका. आता इतका असा दाटसर रसा झालेला आपला शिजल्यावर. आता आपली दोडक्याची फोड शिजली का बघूया. तर आता आपला दोडका शिजलेला आहे. भाजी तयार झालेली आपली खरा दोडका. अगदी सोप्या पद्धतीने आपण केल्यावरून कोथिंबीर घालू. रेसिपी आवडली लाईक करा, सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटू आपण. सगळ्याला लहानापासून मोठ्यापर्यंत दोडक्याची भाजी खायला येईल अशी केली. बाय बाय.